तर आज आपल्याला अर्ध्या रात्री दवाखान्यात जायचं काम पडलं, तर ते काऊन पडलं तो सर्व सांगतो या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो. तर विषय असा आहे की आपल्याला जायचं होतं येवद्याले, कारण की आपल्या भावाचा फोन बैकला होता आणि 1-2 दिवस अगोदरच फोन दुरुस्त करायसाठी टाकला होता. फक्त आपल्याला आणायला जायचं होतं. मग भाऊ फटकन येवद्यात येतो आणि दुरुस्त केलेला फोन घेतो आणि ततून येतो. मग मस्त चाय प्यायले. आपल्यासोबत ओम्या होता. गळ्याला चाय तर दिला आणि त्यासोबत बिस्किटचा पोळा पण घेतला. चाय सोबत बिस्किटचा पोळा खायची मजाच अलग आहे म्हणे. तुम्ही ते सोळा पहिले हे पहा, लहानपणी भल्ले आपण एक केक खात जाऊ आणि चाय पिल्यानंतर 1-2 केक घेऊनच घेतले. आपल्या भावाला एक केक घे म्हटलं तर घेतलाच नाही. मग शेवटी ओम्यानेच घेतला. भाऊ गळी म्हणे खायच्या बाबतीत कधी मागायचं नाही, सट खायचं तट राहायचं. केक वगैरे खाल्ल्यानंतर मग आपली गाडी वगैरे काढतो आणि सरकत निघतो भाऊ घराकडे. आणि अचानक रात्री आपल्याला दवाखान्यात यायचं काम पडलं, कारण की आपल्या भावाची तब्येत खराब झाली. म्हणून त्याला सरळ येवद्याच्या दवाखान्यात घेऊन आलो. मग डॉक्टरने चेक वगैरे केल्यानंतर डॉक्टर म्हणे सलीन द्यायला लागते आणि सलीन संपण्यासाठी 1-2 घंटे लागत होते. आणि आपल्यासोबत ओम्या पण आलता. ओम्याने म्हटलं सलीन संपण्यासाठी बराच टाइम आहे, दवाखान्यात बसल्यापेक्षा तर म्हटलं बाहेरून फिरून येऊ. त्यातून मग आपली गाडी वगैरे काढतो आणि सरकत येतो येवद्यातल्या स्टँडवर, कारण की आपल्याला पेट्रोल टाकायचं होतं. घरी जायच्या वक्ती आपली काही वांदे नाही झाली पाहिजे. पेट्रोल वगैरे टाकल्यानंतर मग येतो भाऊ मस्त बेड खायले. एक प्लेट दाबल्यानंतर सरकत येतो दवाखान्यात. आणि दवाखान्यात आल्याबरोबर आपल्या घरी डायरेक्ट फ्री फायरच खेळायला लागला. कसं तरी आम्हाला अजून 1 घंटा काढणं होतं आणि भाऊ पायता पायता कधी 10 वाजले हे माहितच नाही पडलं. आणि तोपर्यंत सलीन वगैरे पण झालं. चला आता मग आजच्यासाठी एवढंच, कारण की हा व्हिडिओ जास्तच मोठा होऊन जाईल. तर भेटूया अशा एक नवीन ब्लॉग मध्ये आणि तोपर्यंत तुम्ही करून घ्या आपल्याला फॉलो.